गुड इव्हिनिंग सगळ्यांना. व्हॉइस होते क्लिअर सगळ्यांना प्रॉपर? बघा, ओल्ड स्टुडंट आले सगळे, ओल्ड नवीन सगळे जितके पण आहेत. मी मेसेज टाकलेली ऍक्टिव्ह तुम्ही म्हणून, ठीक आहे. ओम पाटील मैसेज टाकायचा राहिला है ग्रुप वरती. मैसेज मतलब भेजने का बाकी है. जो भी बच्चे डीमार्ट के पास रहते हैं, मतलब जलगांव में डीमार्ट के पास एरिया में, तो वहाँ पे सेंटर आ चुका है, तो आप वहाँ पे जा सकते हो, ठीक है, क्लासेस के लिए रेगुलर. मैम है वहाँ पे, कावेरी मैम करके, ठीक है. तो जिनको वो सेंटर पास में पड़ रहा है जलगांव का, तो आप वहाँ पे जाके आपकी प्रैक्टिकल पूरा कीजिए, ठीक है. वहाँ पे जाने के बाद कौन सी प्रैक्टिस करनी है, ठीक है, वो मैं बता दूंगा आपको, या फिर मैम आपको बता देगी, ठीक है. आपको 3 चीजें वहाँ पे जाके सीखनी है: कैल्क, वर्ड प्रेस, सॉरी राइटर और इम्प्रेस. 3 एप्लीकेशन में एक एक प्रैक्टिकल तो पूरा होना चाहिए, ओके. बोलो, काय बोलायचंय का? माइक ऑफ करून दे, ठीक आहे. जितके पण आता जे मुलं नाही का आपले ओल्ड मुलं, त्यांना कधी एक्झामला बसायचं असेल तर आपल्याकडे 29 तारीख होती आज, ठीक आहे. सॉरी माझा बाट, मी तुम्हाला टाकला नाही लवकर मेसेज. पण ज्यांना एक्झामला बसायचं असेल डिसेंबर मध्ये, तर त्यांनी 31 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे. आपले डॉक्युमेंट्स, आपले नावं सरांना द्यायचे किंवा मला पाठवायचे की सर मला एक्झामला बसायचं म्हणून मेसेज टाकून ठेवायचे. तुमची तयारी झाली असेल तरच ओके सांगा, नाहीतर ओके सांगू नका, ठीक आहे. तयारी म्हणजे कशी, तुम्ही कॉन्फिडंट असाल तरच, ठीक आहे. मागे मी एका मुलीला बसवलं होतं आता, ठीक आहे. ती ओनली 1 मुलगी होती, एकटी होती ती मुलगी. तर तिचा रिझल्ट थोडा बॅड आलेला आहे. बॅड म्हणजे फेल आलेलीच ती. जर का मी एक मुलाला नाही पाठवणार, मी पूर्णच मुलांना पाठवेल. म्हणून ऑलरेडी आधीपासून सांगतोय, पूर्ण तयारी करून घ्या, ठीक आहे. कळतंय सगळ्यांना? कसं आहे की मला लेक्चर टाकता येत नाही प्रॉपर तुमच्यासाठी क्वेश्चन घेऊन. जर का तुम्हाला कोणत्या क्वेश्चनला घेऊन डाऊट्स असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला कळवायचं तुम्ही. कळलं सगळ्यांना? जसं आता मी मागे तुम्हाला बघा एक सिंपलशी गोष्ट सांगली होती की कोणकोणते टॉपिक आहेत महत्वाचे. तर मेन महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगून दिले. जर का तुमचं बेसिक झालेलं आहे चांगलं, तर तुम्ही ते महत्वाच्या टॉपिक वरती फोकस करायचं. आणि ज्यांचं बेसिक पण बाकी आहे, त्यांना काहीच कळत नाहीये एक्झामला, तर मी सजेस्ट करेल त्यांना की तुम्ही बसूच नका एक्झामला सध्या, ठीक आहे. कसं असतं की तुमचा फर्स्ट वेळेस फेल झाला तुम्ही बॅड होऊन जातात, म्हणजे मीन्स तुम्हाला तुम्ही लगेच खचून जातात आणि सेकंड वेळेस बसत नाही तुम्ही. एवढी क्षमता नसते तुमच्यामध्ये, ठीक आहे. आणि मसरी एक्झाम पास करण्याचा फायदा कसा राहील दुसरा, सेकंड फायदा असा राहील तुमचा बेनिफिट असा राहील की जर का तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम देत असाल, कोणत्याही पोलीस भरती असेल तुमची, ठीक आहे. मग जर का कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम द्या तुम्ही, RRB असेल, रेल्वेचे असतील, डेमो सध्या तर आता मॅडमांना तुम्ही प्रॅक्टिकलला जे जळगावला आहेत ना, ते जळगावची मुलं तिथं जा, ठीक आहे. हिंदी मध्ये काही लावण्य होते ना, लावण्य आहे का आलेली? लावण्य आप आए हो क्या लेक्चर में? लावण्य तर लावण्य आलेली नाहीये वाटतं, ठीक आहे. काय हरकत नाही. जे मुलं आहेत ज्यांना जळगावचे ते असतील आणि डीमार्ट जवळ पडत असेल, डीमार्ट मीन्स ते आरटीओ जवळ ऑफिस आहे. ते काहीतरी बरंच नाव सांगितलं मॅडमांनी एरियाचं, मला काही लक्षात येत नाहीये, ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचंय. जर का तुम्हाला जवळ पडत असेल तर तिथं तुम्ही प्रॅक्टिकल साठी जावं, तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आणि जे ओल्ड मुलं आहेत त्यांना एक्झामला बसायचं असेल, जे विद्यार्थ्यांना बसायचं असेल त्यांनी लवकरात लवकर मेसेज टाकून द्या, ठीक आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांना मी एक टास्क दिली होती, तुम्ही कोणीच आले नव्हते लेक्चरला, ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का एक्झामशी रिलेटेड? आता विचारून घ्या, ठीक आहे. ओल्ड स्टुडंट की सर मी केव्हाही बसा, तुम्ही नंतर बसणाऱ्यांनी काही बोलू नका. ज्यांना बसायचं असेल त्यांनी आधीच सांगून ठेवायचं. प्रिया तू बसणार आहेस ना? प्रिया तरडे